पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, परंतु अलीकडे जमिनीच्या वादातून कोयते काढून मारण्याचे प्रकार अनेक घडले आहेत। याचप्रमाणे 7 ते 8 जण कोयते घेऊन गल्लोगल्ली आणि कॉलनीमध्ये फिरून दहशत माजवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली। पुण्यातील कोयता गँग प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर युवा वर्ग त्याकडे आकर्षित होऊन तसे कृत्य करू लागला। पोलिसांनीही वेळोवेळी अशांवर कडक कारवाई करत असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घेतली। आता हे लोण सोलापुरातही वाढत चालले आहे। 2 दिवसांपूर्वी उत्तर कसबा येथील आप्पा उर्फ खंडू बन्ने यांच्या जमिनीच्या वादातून 8 ते 10 जणांनी मिळून कोयत्याने हल्ला करत जबर मारहाण केली। त्यात गंभीर जखमी झाले। अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। कोयता काढून दहशत माजवणे, वार करणे, हल्ला करणे असे अनेक प्रकार सोलापुरात देखील वाढताना दिसत आहेत। सोलापुरात देखील कोयता गँग तयार होऊन दहशत माजवते का अशी चर्चा सोलापुरात रंगू लागली आहे। मराठी वस्ती शिवगंगा मंदिर येथे काशी कापडी गल्ली येथे काल रात्री अशा प्रकारे युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। त्यातून भांडणाचे स्वरूप वाढत गेले आणि अखेर एकाने कोयता बाहेर काढला। कोयता काढत समोरच्यावर अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील झाला, परंतु स्थानिक युवकांनी मध्यस्थी करत हा वाद वाढू दिला नाही। यात भाजप युवा मोर्चा ओबीसी आघाडी शहराध्यक्ष बालाजी विंगारे आणि अजून एक जखमी झाले आहेत। त्यांच्यावर तेजस्विनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। जखमीच्या हाताचे हाड तुटले असून पुढील उपचार सुरू आहेत। सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। आता यांच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे। कोयता काढून मारहाण करणे हे असेच वाढत गेले तर आगामी काळात कोयता गँग सोलापुरात तयार होईल आणि सर्वसामान्यांच्या राहणीमानात त्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। गुंडांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वेळीच अशा घटनेत लक्ष घालून कोयता काढणारे आणि मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी। आगामी काळात अशा घटना कुणाकडून घडू नयेत यासाठी पावले उचलावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।